ओके खूप वेळ झाला आतमध्ये गेले चेंज करतात. हॅलो बोलो OMG ये काय कौन कौन सी मी सिलेक्ट केला बाय द वे हा ड्रेस. मग आय न्यू दिस वुड लुक. दुसरी कुठे अरे ये ना. ओ माय गॉड ह्या कोण आहेत? हा मी सिलेक्ट केला होता ड्रेस. बोल आता थँक्यू. थँक्यू यू आर सो स्मार्ट. केवढी एक्साइटेड आहेस तू. खूप जास्त. सई प्रिया दोघींना तुम्ही भेटणार आहात. फायनली आय एम मोर एक्साइटेड दॅन यॉल. अरे काय आहे, म्हणजे तुमचं मेकओव्हर झालं एवढे भारी तुम्ही दिसताय. आम्ही बघ गबाळ. तू गबाळी मी नाही. बरं तुला कसं वाटतंय? खूप मस्त खूप वाटतंय. मस्त वाटतंय. हो. यू रेडी? येस थँक्यू युवागिरी, मला मेक ओव्हर करून तुम्ही सई तामणकर आणि प्रिया बापटला भेटायला देण्याबद्दल. इट्स एनी टाइम. थँक्यू. आणि तू एवढी ऑनेस्ट होतीस ना. आम्ही जेव्हा तुला वजनदार बद्दल प्रश्न विचारले तेव्हा तू खूप ऑनेस्टली रिप्लाय दिलास. थँक्यू. अँड वी वर व्हेरी इम्प्रेस बाय दॅट. सो म्हणून आम्ही तुला घेतलं. थँक्यू सो मच. ओके सो छान दिसता तुम्ही. थँक्यू. सेल्फी काढूया का? येस. हा एक मिनिट तुमचा मेकओव्हर ज्यांनी केला आहे त्यांना बोलूया. आर टॅलेंटेड आर्टिस्ट सुवर्णाताई आणि आनंदजी प्लीज. सुपर. ओके सो यू गाईज आर रेडी? वी आर ऑल्सो रेडी. Yes. तुम्ही पण रेडी आहात? असं कसं मॅडम बघा परत या मग रेडी हे की नाही? युट्यूबच्या नोटिव्हीचा कोकणा कल्ला पिल्ला साला अवघड जागचं दुखणं 570 लाईक्स त्याला मोशन आणि इमोशनचं बदबद नाही गरा एक्सप्रेशनची बोंबा बोंब जगण्याचा पसारा कधी इथं कधी तिथं कधी इथं कधी तिथं अरे इथं तिथं शोधू कुठं मोना 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 डार्लिंग गेली कुठं मोना 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 डार्लिंग गेली कुठं बातम्या 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 रस्ते खड्डे स्पीड ब्रेकर डेली सबच्या TRPला दलंदर कॉमेडीचं अतिरेकी अमेरिकी 4 बाकी 0 बाकी 4 टाकी इंग्लिश भाव 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 जाऊ द्या की असू द्या की मरू द्या की चाल सुद्धा डॅमेज हॅ 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 यू नो वजनदार या चित्रपटातनं माझं कॅरेक्टर एक्झॅक्टली असंच आहे की ज्याला असं वाटतं की आपण छान नाही आहोत, आपण दुसऱ्यांना आपण आवडणार कसे आणि आपण असे कसे छान दिसणार. तर मला ह्या सगळ्यामधनं जे सापडलं ते मला तुम्हाला दोघींनाही आज सांगावं असं वाटतंय. मी तुमच्याच वयाची आहे, मी खूप अनुभवी नाही आहे, पण मला आज तुमच्या दोघींकडे बघून असं वाटतं की दुसऱ्याला मी सुंदर वाटावे ह्याच्यासाठी अट्टहास करू नका. स्वतःला आरशात बघून जर तुम्ही स्वतः आवडलात तर ते सगळ्यात जास्त ब्युटिफुल आहे दॅन एनिथिंग एल्स. ओके मला तुम्ही आवडताय की नाही ह्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःला आवडताय की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जेव्हा स्वतःला आवडायला लागाल तेव्हा अख्ख्या जगाला तुम्ही ऑलरेडी आवडत असता. सो ट्रस्ट मी ऑन दिस. डोंट चेंज युअर सेल्फ फॉर एनीबडी. सो आता तुझं नाव काय आहे? पल्लवी. पल्लवी. तू म्हणायचंय पल्लवी आय लव्ह यू. तुझं नाव काय आहे? निमिषा. तू म्हणायचं निमिषा आय लव्ह यू. गो ऑन मॅन. पल्लवी आय लव्ह यू. निमिषा आय लव्ह यू. अँड वी बोथ लव्ह यू टू. कसं वाटतं असं म्हणून? छान वाटतं. थोडं बरं वाटतं आम्हाला भेटून. खूप बरं वाटतं. पण बरं वाटतं. आणि आता उद्यापासून तुम्हाला जे वाटलं होतं त्यातलं काय नाही वाटणार? स्वतःला कमी नाही फील करणं. आम्ही जे आहोत तेच आहोत. यासाठी वजनदार 11 नोव्हेंबरला नक्की बघ. नक्की. तुला काय वाटलं? आजच्यापेक्षा प्रयत्न करेन अजून छान बनायचा स्वतःसाठी. स्वतःसाठी. आणि तुला काय बदलावं असं वाटतं तुझ्यातलं? बॉडी स्ट्रक्चर. बॉडी स्ट्रक्चर. आणि का बदलावं असं वाटतं? स्वतःला मेंटेन करण्यासाठी, छान दिसण्यासाठी. सो तुला जर का असं वाटतं तर तू ते कर. म्हणजे आमचा असा अट्टहास नाही आहे की झिरो फिगर चुकीची आहे. आमचा अट्टहास आहे की 0 फिगर 2 महिन्यात
हे टार्गेट चुकीचं आहे. तुम्हाला जे काही टार्गेट अचीव करायचं ते करा, पण त्याच्यासाठी वेळ द्या शरीराला पण. म्हणजे आपण माणूस म्हणून एकदम बदलतो का? नाही, हळूहळू बदलतो. तसंच हळूहळू वजन कमी आणि जास्त जास्त होतं, पण तुम्ही जशा आहात तशा सुंदर आहात. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत त्यांना? अरे हो, तुम्हाला एवढा वेळ कसा मिळतो फिट राहण्यासाठी? मी मगाशीच बोलले इंटरव्ह्यू चालू असताना, आमच्या गप्पा चालू असताना, सकाळी ब्रश करतेस, वेळ कसा मिळतो ब्रश करायला? आंघोळ करतेस, आंघोळ करायला वेळ कसा मिळतो? जेवतेस, जेवायला कसा वेळ मिळतो? जेवते तर खूप जेवते. जेवायला वेळ कसा मिळतो? मग व्यायाम करायला का नाही वेळ मिळत? खूप जेवणं इज ऑल राईट, पण खूप व्यायाम करणं पण तेवढंच गरजेचं आहे. तुमच्या स्वतःमध्येच उत्तर आहे. तुमच्यात जर डिटर्मिनेशन असेल, जिद्द असेल आणि तुम्हाला जर आयुष्यात स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, जे तुम्ही स्वतःसाठी बघत असाल, तर तुम्हाला काही गोष्टी आनंदाने सॅक्रिफाईस करायला लागतात आणि त्या करायच्या असतात, स्वतःसाठी करायच्या असतात. परीक्षेच्या वेळेला अभ्यासासाठी आपण उठतो ना, उठायचं, 2 तास लवकर उठायचं, 1 तास पार्टी कमी करायची, ती 1 तास कमी पार्टी केलेली 1 तास व्यायाम करायचा. दॅट्स इट. तुम्ही एवढ्या सुंदर आहात, तुम्ही सुंदर दिसण्यासाठी करतात तरी काय नक्की? बडबड. तुम्हाला असं वाटतं का की आम्हाला सगळेजण असं म्हणत असतील की आम्ही सुंदर होत आणि आम्ही छान होत आणि हे ते असं वाटत नाही तुम्ही आहात. नाही, मला असं वाटतं की हे मिसकन्सेप्शन आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे अप्स अँड डाऊन्स येत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा वेळा येत असतात जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही नाही आहात चांगले, आणि दॅट इज द टाईम वेन यू आर सपोज टू टेल युअर सेल्फ दॅट यू आर द बेस्ट इन दिस होल वर्ल्ड. आणि जे आम्हाला दोघींना वजनदारनी शिकवलं आहे, आपणच जर स्वतःला नाही चांगलं म्हटलं तर समोरचे आपल्याला कसे म्हणणार? थोडं फिल्मी वाटेल, प्लीज वाटून घेऊ नका. मी एक वाक्य मला आठवलं त्याच्यावरनं की खूबसूरती देखने वाले की नज़र में होती है और हमें सबसे ज़्यादा हम ही देखते हैं. मग खूबसूरती कुठे आली? स्वतःच्या नजरेत ना. सो लोकांनी आम्हाला सुंदर म्हणो नाही तर नाही म्हणो, आम्ही सुंदर आहोत. आम्हाला माहिती आहे आम्ही छान आहोत. सुपर. तुम्हाला खायला आवडतं? मला खायला आवडतं म्हणण्यापेक्षा मला खायला घालणं आवडतं. मी पोळ्या गोल करतो, मी पराठे गोल करतो, नान मी सायकलच्या सीटसारखे त्रिकोणी करतो आणि जवळजवळ 200 पदार्थ मी स्वतः बनवतो. ही पण आवड मलाच नव्हे तर बहुतेक या खेळाडूंना लागते, कारण जेव्हा तुमचा जो प्रवास चालू होतो परदेशाचा, तेव्हा एकटं राहावं लागायचं. 1 महिना, 2 महिने, 3 महिने. सर, एव्हरी आउटस्टँडिंग क्रिकेटर गल्ली क्रिकेटपासून सुरुवात करतो. तुम्ही पण तसंच केलंय का? हा, निश्चित. आणि गल्ली क्रिकेटसारखी मजा नाही. जो गल्ली क्रिकेट खेळला नाही तो क्रिकेट खेळला नाही असं मी म्हणेन. गल्ली क्रिकेट हे प्रत्येक सुनील गावस्कर असो, सचिन तेंडुलकर असो, सगळे हे लहानाचे मोठे गल्लीतूनच झाले. आणि ह्याचं महत्त्व काय आहे की गल्लीमध्ये सगळीकडेच काही गुळगुळीत रस्ते नसतात आणि जिथे जिथे तुम्हाला अशी सपाट जागा दिसते तिथे 3 दगड ठेवायचे, नाही तर 3 स्टंप ठोकायचे. आणि मुंबई क्रिकेटमधले जे फलंदाज आहेत, जे अगदी खूप जगविख्यात झालेले आहेत, त्याची मूळ कारण हे गल्ली क्रिकेटमधलं खेळणं. कारण तिथे बॉल कसाही खाली राहतो, उडतो, फिरतो आणि त्याला तोंड देणं लहानपणापासून जर तुम्हाला ते आत्मसात करता आलं, त्याची सवय झाली की मग चांगल्या वानखेडेसारख्या खेळपट्टीवर मस्काच म्हणायचं. जेव्हा क्रिकेटची बॅट चिरागने हातात धरली आणि मी म्हटलं की हा खेळाडू होणार नाही, परंतु जेव्हा रुपेरी पडद्यावर चिरागला मी प्रथम बघितलं तेव्हा मी माझ्या पत्नीला बोललो की हा निश्चित स्टार होणार.